पण गरज सर्व वैद्य मरो. बरं का, कुबड्या घ्यायच्या, शिडी वापरायची आणि ती शिड्यांच्या कुबड्या फेकून द्यायच्या आणि मग होट चोरी वगैरे प्रकार करून स्वतः सत्तेवर यायचं आणि उपकारकर्त्याला ढकलून द्यायचं. ही भारतीय जनता पक्षाची एक कायम नीती राहिलेली आहे. त्यानुसार त्यांनी जर स्वबळाचा नारा आता दिला असेल नव्याने, तो 2014 साली दिला होता, मग परत आम्ही एकत्र आलो, बरोबर, लोकसभेला विधानसभेला. गरजेनुसार भारतीय जनता पक्षाला कुबड्या लागत असतात आणि गरज सरल्यावर ते स्वबळाचा नारा देतात. आता अजित पवारांची गरज आहे कारण त्यांना शरद पवारांचं घर फोडायचं होतं. मिंद्यांची गरज आहे कारण त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून दाखवायची होती, मराठी माणसाची एकजूट फोडून दाखवायची होती. आता मला वाटतं त्यांचं ते कार्य संपलं असल्यामुळे त्यांना कुबड्यांची गरज नाही असं अमित शहा म्हणतात. ते त्यांच्या व्यापारी नीतीनुसार वागतात. आधी फोडाझोडा राज्य करा आणि मग स्वबळाचा नारा द्या. ही ईस्ट इंडिया कंपनीची नीती. हे गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात ते राबवत आहेत. पण भारतीय जनता पक्ष कायम कुबड्यांवरच राज्य करत आला. कायम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते गावात. पहिल्या निवडणुकीत जेव्हा युती झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हतं, पोस्टर लावायला माणसं नव्हती. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या महान नेत्यानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसैनिकांना आदेश दिले की भारतीय जनता पक्षाचंही काम केलं पाहिजे. कुबड्या काय सांगतात, हे आम्हाला कुबड्या शिकवतात. सांगतो ना मी, बाबरीनंतर देशभरात आम्ही निवडणुका लढणार होतो. बाबरीनंतर आम्ही 65 जागी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश येथे आम्ही लोकसभा लढणार.